कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे काकी इकडे आण मला इकडे बस ना बस हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली गोरदा हरिठोर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शंकर स्वामी महाराज की जय श्री भगवानुवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः आणि सोम सूर्यग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आणि सोम सूर्यग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस सज्जन हो आज या वाघ वस्तीवरती आपण सर्व मंडळी या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते म्हणजे वैकुंठवासी शेषराव पाटील काशीनाथ पाटील वाघ यांच्या 13व्या निमित्ताने आणि ही प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. प्रवचनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे. काय असतं, काही ज्या घटना असतात त्या नियतीच्या नियमाप्रमाणे होत असतात. तसं खऱ्या अर्थाने काकांचा हा 13वा दिवस आपल्याला जे म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे नियमाने जे होत असतो
दशक्रियाविधी, त्याच्यानंतर 13वा हा त्यांच्याच कुळातील वैकुंठवासी सिंधुताई आणि काकांच्या 10व्याच्या दिवशी आणि त्यांचं देहावसन झालेलं आणि अगदी एकाच घरातल्या एकाच कुटुंबात असल्यामुळे व यांच्या 10व्याच्या दिवशी त्यांचं देहावसन झाल्यामुळं त्यांचा काल दशक्रियाविधी झाला. परमेश्वर त्यांच्या जीवात्म्यास शांती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सिंधुताईंचा कालचा 10वा झाला आणि तो 10वा काल झाल्यामुळं यांचा राहिलेला हा 13व्याचा दिवस, आपण त्याला 13वा म्हणतो, दिवस म्हणतो, तो आजच्या त्या 11व्याच्या दिवशी आपला हा 13वा असा हा थोडा मागं पुढं अशा प्रकारे आणि झालेला विधी आहे. परंतु सज्जन हो, हा वाघ परिवार आहे, हे सर्व देवाधर्माला शास्त्राला धरून सगळ्या विधी करणारे माणसं ज्ञात असल्यामुळं यांनी त्या ताईच्या 11व्याच्या दिवशी का होत नाही, परंतु सतीश भाऊंनी सांगितलं महाराज नाही कीर्तन पण प्रवचन रूपी सेवा आपल्याला थोड्या वेळ आणि करायची, म्हणून त्या निमित्ताने आजची ही प्रवचन रूपी सेवा आहे. आणि सेवेकरता निवडलेली जी ओवी आहे ती ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकावरती माऊलीने जी टीका केलेली आहे त्या ज्ञानेश्वरीतील 110 क्रमांकाची 18व्या अध्यायातील ही ओवी आहे. आपल्याला सर्वांना गीताशास्त्राचं यथार्थ ज्ञान आहे. मी आता प्रवचन सांगायला बसलो म्हणजे मला खूप माहिती आहे, तुम्हाला त्याचं काहीच ज्ञान नाही असं नाही बरं का. या ठिकाणी आपल्याला आणि अशा प्रकारे सर्वच माझ्यासहित तुम्हा सर्व मंडळीला जे आपल्या कार्यक्रमाला आज या 13व्यासाठी हजर झाले ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण दत्तात्रय शास्त्री. आता गीतेवरती मी त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे थोडी परीक्षा आहे बरं का. तुमच्यासमोर बोलायला तर सगळे प्रवचनं करतो मी, अनेक प्रवचनं वस्त्यावरती केली, परंतु महाराजांनी इथं वेळ काढला यायला म्हणून प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो. आणि या कुटुंबावरती त्यांचे उपकार महाराजांचे आहे. ज्यांचा हा 13वा आहे ना, त्यांच्या कन्या योगिताताई महाराजांनी त्यांना गीता शिकवलेली आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना गीतेचं काहीच ज्ञान नाही असं नाही, गीता सर्वांना ज्ञात आहे. त्याचं महत्त्वाचं कारण सर्व धुंदलगावची मंडळी, योगीराज स्वामी कृष्णानंद महाराज यांचं वास्तव्य या गावात असल्यामुळं गीताशास्त्राचा परिचय चांगला आहे. म्हणून त्या गीतेवरती बोलण्याच्या अगोदर, ज्ञानेश्वरीवरती बोलण्याच्या अगोदर थोडा परिहार देणं अगत्यच आहे. वाघ परिवारातले सर्वच मंडळी आणि भाविक असल्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. म्हणून हा जो श्लोक आहे हा श्लोक थोडा कर्ममार्गाचा विचार करणारा आहे. गीतेमध्ये हे कर्म सांगितलेलं आहे, गीतेमध्ये उपासना सांगितलेली आहे, गीतेमध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. गीता हा काही सामान्य ग्रंथ नाही. महाराजांनी गीतेवरती अनेक विद्वानांच्या टीकाचा अभ्यास केलेला आहे. मोठमोठे आचार्य यांनी भाष्य केलेलं आहे. आद्य शंकराचार्य त्यांचं भाष्य आहे. आणि अलीकडे जर बोलायचं झालं या भारत देशामध्ये जे जे कोणी या देशामध्ये महान पुढारी होऊन गेले, भक्त असतील, ज्ञानी असतील, या देशाची खरी सेवा करणारे बरं का पुढारी, याचा अर्थ तुम्हाला जास्त मी काही बोलत नाही, परंतु जे जे खरोखर त्यांना या देशाचं हित व्हावं, हा हिंदू धर्म टिकावा, आपला देश आत्ता 10 दिवसांनी 15 ऑगस्ट आलेला आहे. त्या दिवशी एक
15 ऑगस्ट 1947ला आपला हा भारत स्वातंत्र्य झाला. परक्याच्या ताब्यातून हा देश घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट केले आणि या देशाची जी काही परंपरा आहे, संस्कृती आहे, वैदिक संप्रदाय आहे, हे चालवण्यासाठी ज्यांनी देशाचा कारभार हातात घेतला, त्या सगळ्या मंडळीने या गीतेचा फार अभ्यास केलेला होता. बरोबर, गीतेचा अभ्यास केल्यानंतर कर्तव्य कर्म कळत असतं. म्हणून गीता असामान्य ग्रंथ आहे. गीता कोणी लिहिली, थोडक्यात आपल्याला प्रस्तावना करायची आणि आपल्या या विषयाकडे वळायचं आहे. कुठं लिहिली, कशा करता लिहिली, तर सज्जन हो, गीता सांगणारे साक्षात मी श्लोक म्हणून गेलो अगोदर, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, संपूर्ण जगाचे चालक मालक, कृष्ण मुंदे जगद्गुरु, संपूर्ण जगताचे असणारे गुरु. म्हणून या जगाचं कल्याण व्हावं असं भगवंताच्या मनात आल्यामुळं अर्जुनाचं निमित्त करून तुम्हा सर्व जगाला, नुसतं हिंदू धर्माला आणि महाराष्ट्रात नाही बरं का, गीता हा विश्वग्रंथ आहे, विश्वधर्म ग्रंथ आहे. विश्वातल्या कोणत्याही अशा प्रकारे जीवाला जर त्याचं कल्याण व्हावं असं वाटत असलं तर या गीताशास्त्रामध्ये ते ज्ञान सांगितलेलं आहे. असा महान असामान्य ग्रंथ आहे. गीतेचे करते भगवान परमात्मा कुठं निर्माण झाली, ती कुरुक्षेत्रावरती युद्ध प्रसंगी गीता अर्जुनाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला दिलेला हा एक प्रकारचा बोध आहे. सज्जनो, जीवाच्या कल्याणाचा मार्ग या गीतेमध्ये सांगितलेला आहे. मौली ज्ञानोबराय वर्णन करतात, अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशवने श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. बरं का, जगामध्ये ज्या जन्माला आलेल्या मानवाला माझं कल्याण व्हावं असं वाटत असलं, त्याने गीतेचा अभ्यास करायचा आणि त्याचं कल्याण करून घ्यायचं. म्हणून असे भगवान परमात्मा त्यांनी सांगितलेली गीता त्या युद्धाच्या प्रसंगावरती. सज्जन हो, तुम्ही म्हणाला अर्जुनाला युद्धाचा प्रसंग होता आणि मग त्यावेळेस गीता सांगितली, अर्जुनाचं युद्ध संपलं, गीतेचा आपला काय संबंध? तर जीवन हा एक संग्राम आहे. तुमचं आमचं जीवन आहे ना, प्रत्येक क्षणाला आपल्याला युद्ध आहे. युद्ध अर्जुनाने रणांगणामध्ये युद्ध केलं, परंतु प्रत्येकाचं जीवन हे एक युद्ध आहे का नाही? रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. संतांनी वर्णन केलेलं आहे. युद्ध प्रसंग रात्रंदिवस आहे. तुम्ही म्हणाला काही हत्यार, त्याला हत्याराची काही गरज नाही बरं का. बाह्य जगत आहे, अंतर्मन आहे आणि प्रत्येक क्रिया जीवनामध्ये आपल्याला करायची आहे. ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं ते करत असताना ते कसं करावं याचा चांगला विचार या गीताशास्त्रात आलेला आहे. जगत असताना आपल्याला जीवन जगत असताना ज्याने ज्याने गीतेचा अभ्यास केला ना आणि गीतेचं ज्ञान ज्याच्या जीवनात झालं, त्या पद्धतीने त्याने जर वर्णन केलं अशा प्रकारे आणि वागला तो, तर निश्चित त्याला दोष लागणार नाही, त्याला पाप लागणार नाही. सज्जनो, कारण कर्म तर करावं लागत असतं. कर्म केल्याशिवाय नाही कश्चित क्षणमपि ज्यातु तिष्ठत कर्मकृत. कर्माशिवाय आपण क्षणही राहू शकत नाही. मग ते कर्म जर विकर्म अकर्म झालं, त्याचा दोष सज्जनो निर्माण होतो. म्हणून तो निर्माण होऊ नये म्हणून अनेक विद्वानांनी जगातल्या, आणि आपल्याला माहीत आहे, या गीतेचा प्रचार प्रसार करणारे अलीकडच्या काळात स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की विश्वात जगास गीतेसारखा ग्रंथ नाही. प्रत्येक धर्मगुरू त्या ठिकाणी, शिकागो या ठिकाणी सर्व धर्म परिषद जागतिक लेवलचे जगातले सर्व लोक आले होते आणि त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी हा गीता ग्रंथ नेला होता आणि त्यांनी सिद्ध करून दिलं की या गीतेसारखा असामान्य ग्रंथ कोणताच नाही. अशा प्रकारचा हा गीता ग्रंथ आहे. या गीतेवरती आपल्या संतांनी अशा प्रकारे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयान रा. नाथ बाबांनी वर्णन केलेलं आहे. गीतेचं महत्व गीता जयंतीला हा विषय सांगितला जातो. बघा, गीता जयंती असल्यावरती गीतेवरती स्वतंत्र अशा प्रकारे आपल्या सगळ्या संतांनी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामदेवरायांचा पुरावा एक तरी उभी अनुभवावे. नामदेवरायाने गीतेचं वर्णन केलं. नाथ बाबाई अशा प्रकारे अनेक ठिकाणी सांगतात. नामदेवराय सांगतात, जेनेबाई सांगतात. अशा सगळ्या संतांनी या गीतेचं वर्णन केलं. असा हा गीता ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे. जीवन जगत असताना समस्या निर्माण झाल्यावरती जर का तुम्ही गीतेमध्ये
आपल्याला जे जे प्रश्न पडतात त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या गीताशास्त्रामध्ये आहे. होत असतं संसारामध्ये काय करावं आता, असं काही जीवनात काही समस्या येतात की त्या दिवशी असं वाटतं का आपण आत्महत्या केलेली बरी. जीवन म्हणजे भयानक असतं सज्जनो. प्रत्येकाच्या जीवनात तो प्रसंग आला. आमच्यावरती असं नाही, जगातल्या प्रत्येक माणसावरती प्रसंग. परंतु ज्यांनी निर्भयपणे गीताशास्त्राचा अभ्यास केला ना, निराश जीवन होत असतं कधी कधी. परंतु निराशा हा जीवनाचा मार्ग नाही, पळून जाणे जीवाचा मार्ग नाही. जे संकट असेल त्याचं मनगट अशा प्रकारे धरून जगण्याचं ज्ञान या गीता ग्रंथामध्ये आहे. म्हणून गीता हा काही सामान्य ग्रंथ नाही. जीवन जगत असताना जे जे प्रश्न येतात त्या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर या गीता आणि ग्रंथामध्ये आहे. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, स्वमुखे आपण सांगत असे विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, अशा प्रकारचं या गीतेचं वर्णन आहे. म्हणून गीता हा जो ग्रंथ आहे तो संस्कृतमध्ये आहे. मुद्दा आता हा आहे बरं का, गीता संस्कृत आहे. आपले शास्त्री महाराज 12 वर्ष जाऊन त्यांनी व्याकरण शिकले आणि व्याकरणानंतर पदच्छेद असतो, त्या शब्द पाठांतर करावं लागत असतात. जसे इंग्लिश शब्द आहे ना, संस्कृत शब्दाचा मराठी अर्थाचं जर ज्ञान आपल्याला असलं, अर्थात व्याकरण जर तयार झालं तर गीतेचा अर्थ कळत. मग हीच अडचण सज्जन हो आपल्या माऊली ज्ञानोबराने तुम्हा आपल्या सर्व जीवांची घेतली आणि मग तो गीता ग्रंथ आपल्या भाषेत लिहिला, मराठी भाषेमध्ये. थोडं महिला मंडळाने सरळ इकडे सरकायचं, इकडून हवा येते ना, या इकडे. हा जो प्रसंग आहे आपल्या सगळ्या संतांनी गीतेचं वर्णन केलेलं आहे. मग ती गीता संस्कृतमध्ये असल्यामुळं आपल्याला संस्कृत भाषा आम्हाशी कळेना. माऊली शब्द जो प्राप्त झालेला आहे त्याचं कारण तुम्हा अज्ञान जीवाची कळकळ आणि अशा प्रकारे माऊलीला आल्यामुळं संतांचं कार्यच ते आहे सज्जनो. जगात संत जे अशा प्रकारे आणि येत असतात ना, ते कशा करता येतात, या सामान्य जीवाचं कल्याण करण्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराय जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण. रामकृष्ण हरी. या तर अशा प्रकारे संतांचा अवतार तुमचं आमचं कल्याण करण्याकरता असल्यामुळं माऊलीने आपल्या प्राकृत मराठी भाषेमध्ये मायबोलीमध्ये हा ग्रंथ लिहिला. त्या गीतेवरची टीका म्हणजे अनेक नावं या ग्रंथाला आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, याला भावार्थ दीपिका म्हणतात, याला धर्म कीर्तन म्हणतात. अनेक या ज्ञानेश्वरीला नाव आहे. म्हणून आपल्या भाषेमध्ये माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन. म्हणून मराठी भाषिक जे आहे ना, वारकरी संस्थेचे संस्थापक मामासाहेब दांडेकर यांनी आळंदीमध्ये आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तिथं ते ज्ञान व्हावं ज्ञानेश्वरीचं म्हणून संस्था काढलेली आहे. जगाच्या पाठीवरती एकमेव अशी ती संस्था आहे. त्या ठिकाणी शिक्षकाला पगार नाही, सज्जन हो, विद्यार्थ्याला फीस नाही. आता महाराज लोक सुपाऱ्या ठरवतात, त्याला नावेला जाय बरं का. हा कलीचा काळामध्ये MA होऊन ही ज्ञानेश्वरी संस्कृत तर आहेच अगोदर भाषा गीता, परंतु इंग्लिशमध्ये संपूर्ण 18 अध्याय ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. परंतु त्यांच्या प्रवचनामधून ज्यांनी त्यांचे समोर प्रवचन ऐकले ते सांगतात एकही शब्द इंग्लिश आला नाही. मी कशा करता आपल्याला सांगतो, मराठीचा स्वाभिमान पाहिजे. परंतु आपणच त्या इंग्लिश मिडियमला आपले मुलं टाकायला लागलो, त्याला नावेला जाईल. म्हणून माऊली ज्ञानोबा यांना मराठी भाषेचा एवढा आदर होता. जगातल्या सगळ्या भाषेमध्ये ते ज्ञानेश्वरी करू शकत होते, परंतु त्यांनी मराठी भाषेतच काय केलं तर तुमच्या आमच्या या सामान्य जीवाची कळकळ होती. म्हणून तो जो गीता ग्रंथ तो मराठी भाषेमध्ये अशा प्रकारे लिहिला माऊलीने. कारण अंतःकरणामध्ये कळकळ होती, या जीवाला ज्ञान व्हावं, या जीवाचं कल्याण व्हावं सज्जन हो, ही अंतःकरणात ती कळकळ असल्यामुळं माऊली ज्ञानोबरायांनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. कुठं लिहिला, शके 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी आहे का नाही. आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहीत आहे.
श्री क्षेत्र निवास या गावी माऊलीने आणि आज ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्यासाठी तयार केला. म्हणून मराठी भाषेमध्ये हे ज्ञान सांगितलं. वेदामध्ये ज्ञान आहे. ज्यांनी स्वामीचे कीर्तन ऐकलं त्यांना माहीत होतं स्वामी वेदाचे पुरावे द्यायचे. ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, सगळं वेदामध्ये ज्ञान आहे. कर्म उपासना ज्ञान, मग या गीतेमध्ये ते सर्व विषय आहे. आणि त्यापैकी ज्ञानेश्वरीच्या ग्रंथामधून या 18 अध्यायामध्ये या ओवीमध्ये आता मला ह्या ओवीवरती यायचं. थोडक्यामध्ये मी प्रस्तावना सांगितली, गीतेची सांगितली, ज्ञानेश्वरीची सांगितली. पैकी समुद्र आहे, तो विशाल आहे. ज्ञान काही सामान्य आहे का, ते विशाल ज्ञान आहे. अशा या विशाल ज्ञानामधून आजचा जो आपला प्रसंग आहे ना सज्जन हो, हे नैमित्तिक कर्म आहे. जो जीव आपल्यातून जात असतो का, तो गेल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ त्याचा मुलगा नसला तर मुलगी नसली तर कोणीतरी नातलग, भाचे, भाऊबंद यांनी हे विधी करायचे असतात. याला नैमित्तिक कर्म म्हणतात. कर्माचे फार प्रकार आहे बरं का. किंकर्म किंकर्मेती कवयोप्यत्र मोहिताः. कर्म म्हणजे कवन, अकर्मी काय खून, ऐसे विचारिता विचक्षण गुंफुनी ठेले. मौली ज्ञानोबराय सांगतात कर्म अकर्म कर्म फार मोठी गुंतागुंत आहे. गहनो कर्मणो गतीही. म्हणून अनेक प्रकारचे कर्म आहे. जीवकृत कर्म, विहित कर्म, निषिद्ध कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, अनेक प्रकार कर्माचे आहेत. आणि ते कर्म अशा प्रकारे त्या पद्धतीने केल्यावरती फलदायी होत असतं. म्हणून आजचं हे आपलं नैमित्तिक कर्म आहे, निमित्ताने आहे. काय आहे, आणि सोम सूर्यादी ग्रहणे, काही पर्वणे असतात जीवनामध्ये. सूर्यग्रहण असतं, चंद्रग्रहण असतं, अनेक पर्वकाळ येतात. त्यापैकी आपल्या पितरांच्या, आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ जी दशक्रिया म्हणा, 13व्याचा दिवस म्हणा, वर्ष श्राद्ध म्हणा, हे जे कर्म केल्या जातं हे नैमित्तिक त्या निमित्ताने केलं. म्हणून ते नैमित्तिक कर्म करणं त्या पुत्राचं कर्तव्य आहे महाराज, शास्त्र आहे. म्हणून आजचा हा जो विधी आहे याच्यामध्ये कर्माच्या अनेक प्रकारापैकी हे नैमित्तिक कर्म आहे. निमित्ताने केलेल्या कर्माला नैमित्तिक कर्म म्हणतात. काही काम्य कर्म असतात, सकाम कर्म असतात. ते सकाम कर्म शास्त्रात निषिद्ध सांगितलं बरं का. वारकरी संप्रदायामध्ये त्या कर्माला मान्यताच नाही. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. आम्हाला धन नको, संपदा नको, मुक्ती नको. काम्य कर्म कोणतंच अशा प्रकारे आपल्या संतांनी सांगितलं नाही. मग काय पाहिजे तुम्हाला, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. हे देवा, मानवी जन्माला मी आलो ना, मला कळलं प्रवचन कीर्तन ऐकल्यावरती, संतांच्या संगतीत गेल्यामुळं हे सगळं इथंच राहणार आहे, काही संग येत नाही. म्हणून काही सकाम कर्म असतात, काही सामान्य जीव करतात. ज्यांना आशा आहे, विषयासक्ती आहे, ते हे काम्य कर्म करतात, यथाविधी करतात आणि त्या कर्माला ते फळ त्यांना मिळतंय. परंतु वारकरी संप्रदायामध्ये अर्थात गीतेमध्ये सुद्धा कर्माचा विचार सांगत असताना निष्काम कर्म सांगितलेले आहे. निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्म करतो तो मध आणि फलाचा स्वाद सोडून करायचं, असा गीतेत कर्माचा विधी सांगितलेला आहे. पुष्कळसा त्याचा विस्तार आहे सज्जनो. पैकी या ठिकाणी नैमित्तिक कर्म आहे. या दिवशी हे कर्म यांनी केल्यानंतर, मुलांनी केल्यानंतर काय होतं, त्यांना पितरांचे आशीर्वाद मिळतात सज्जनो. त्याला पितृतर्पण म्हणतात, पिंडदान म्हणतात. आपल्या आणि पितरांना दान करायचे. पिंडदान आजचं केलं तर काय होत असतं, ते स्वर्गामध्ये तृप्त होतात आणि पिंडदानानंतर त्यांचा आशीर्वाद मिळतो, पितरांचा आशीर्वाद मिळतो. आता लोक मानायला तयार नाही सज्जनो. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागले. अहो, माणूस मेला गेला त्याचं काय उरलं म्हणतात, असं नाही बरं का. हे जे कर्म आहे हे केल्यानंतर त्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळून आपलं जीवन सुखावं होतं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणि आपला उद्धार होण्यासाठी आपल्या हातून उद्धार झाला पाहिजे ना आपला आणि पितराचा. पुराणामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. पितर जर आपले अतृप्त असले ना तर ते आपल्याला दुःख होत असतं, आपला उद्धार होणार नाही. त्यांचं ज्यावेळेस पितृतर्पण तुम्ही केल्यानंतर, त्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर, मग अशा प्रकारे त्यांचा आशीर्वाद आपलं जीवन सार्थक होत असतं.
म्हणून हा विधी आहे, आपण करायलाच पाहिजे. काही लोक म्हणतात हे कसं काय अशा प्रकारे होतं, तुम्ही इथं त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि तिथं कसा मिळेल. मला सांगा, बाहेर देशातून चलन म्हणतात त्याला, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते, तो पैसा आपल्याला प्राप्त होतो की नाही, आहे का नाही. तशा प्रकारे आपण मंत्रविधी ज्यावेळेस म्हणतो, नैवेद्य देतो, त्या मंत्राद्वारे ते पितरांना पोचत असतं आणि मग त्या पितरांना तो नैवेद्य पोचल्यानंतर ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून त्याला शास्त्राचा आधार आहे. असं काही हे बगली पुराण नाही, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हे जे अशा प्रकारे आपण आज या दिवशी जे ज्ञानदान करू, जे अन्नदान करू, जे वस्त्रदान करू, त्याच्यातून जे पुण्य निर्माण होईल सज्जन हो, ते त्या आपल्या पितरांना आणि अशा प्रकारे प्राप्त होत असतं. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, आहे का नाही. पिंडपदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. सज्जन हो, आपल्या पितरांची जर काही इच्छा असली ना, पुत्र शब्दाचा अर्थ मी आपल्याला सांगतो बरं का, त्रायते इति पुत्रः, त्यांच्या काही अपेक्षा जर शिल्लक असल्या, संसारात जन्माला ते आले आणि काही कर्तव्य त्यांच्या उद्धारासाठी करायचं ठरलं, जर नाही झालं ना, पुत्राने ते कर्तव्य करायचं आणि ते कर्तव्य करून त्यांना मुक्त करायचं. महाराज त्यांनी चालवलेलं अशा प्रकारे जे काय असन ते, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, आहे गणी. त्यांनी जो विधी नियम अशा प्रकारे चालवलेला आहे तो आपण चालवला पाहिजे. त्यांनी हे मिळवलेलं इस्टेट आपण खातो ना, आहे गणी. 7/12 वडिलाच्या नावाचा काही गावकऱ्याच्या ग्रामपंचायतच्या नावावर होत नाही, तो आपल्या मुलालाच मिळत असतो. काय जे असन तो मालटाल घरामध्ये आसन, त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जे कमवलं ते तुमच्या ताब्यात देतात आणि तुम्ही काय करायचं, ते नुसतं खायचं नाही. महाराज गीतेमध्ये त्याला पाप सांगितलेलं आहे. काही जर तो अशा प्रकारे विधी पूजाची करत नसेल, पितरांना जर अशा प्रकारे तृप्त करत नसेल, तर मग मात्र त्याला ते पाप खाल्ल्यासारखं पुण्य लागतं. म्हणून आपल्या पितरांच्या उद्धारार्थ जे कर्म केल्या जातं त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म, ते करायलाच पाहिजे महाराज. जेणेकरून आपल्या वडिलांना, आपल्या पितरांनावर त्रास होणार नाही, त्यांचं नाव अशा प्रकारचं आणि चालवण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे महाराज, आहे का नाही. आपण जर चांगले जर वागलो तर त्यांचं नाव अमर होऊन जगातमध्ये कीर्ती होती. आणि आपण जर वाईट वागलो ना, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, आणि वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या वडिलांचं महत्व वाढण्यासाठी पुत्राची फार जबाबदारी आहे महाराज, आहे का नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. त्यांच्या माता पित्याला धन्यता दिली जाते. कोणाच्या, जे सात्विक जन्माला आले, जे सत्कर्म करतात त्यांचे. आणि ज्यांनी सत्कर्म केले नाही, मग त्यांच्या पितराला दुर्गती प्राप्त होते. त्यांचं नाव लौकिक तर होतच नाही, परंतु वाईट परिणाम अशा प्रकारे होतात. म्हणून पुत्राचं सज्जन हो पहिली कर्तव्य आहे आपल्या वडिलांना तृप्त करणं. त्याला म्हणतात पितृतर्पण, त्याला म्हणतात वर्षश्राद्ध, त्याला म्हणतात विधी. आता दशक्रियाचा विधी आहे, ब्राह्मण ते मंत्र म्हणतातच. त्या विधीद्वारे ते सर्व विधी आणि पुन्हा कर्म करत असताना कर्माला विधी आणि त्याला श्रद्धा पण पाहिजे. श्रद्धा जर नसली ना, आता लोक नाव ठेवतील म्हणून करून टाकायचं, कारण सगळे लोक करतात म्हणून आपण करायला पाहिजे. अशा प्रकारच्या कर्माचा यथासांग कर्म ते घडणार नाही. ते कर्म आणि विधीने पाहिजे, ते कर्म श्रद्धेने पाहिजे. असं हे नैमित्तिक कर्म आज आहे. आणि सांगायला मला खूप आनंद वाटतो, आपण ज्यांच्या अशा प्रकारे 13व्या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो, त्यांचे असणारे सुपुत्र सतीश भाऊ यांनी मात्र आपण सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखं त्यांच्या वडिलाची आहे तेव्हा बी सेवा केली बरं का. तुम्ही म्हणशाल नेल्यानंतर करू सगळं आम्ही, परंतु आहे तोपर्यंत सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आमच्या सतीश भाऊने आम्ही बघितलं सज्जन हो, या ठिकाणी यायचो
प्रसंग काही निमित्ताने येणं घडत असतं. काकांना भेटायला यायचो. शिवनाथ भोकडे आल्यावरती त्यांनी त्यांच्या वडिलांची आशेपर्यंत आजारी झाल्यानंतर इतकी काळजी घेतली. त्यांच्या बहिणींनी सुद्धा, अर्थात सतीश भाऊच्या बहिणी सतीश भाऊ यांनी काकाची खूप सेवा केली. हा एक आदर्श घेण्यासारखा आहे. आपण गेल्यानंतर हा विधी करावं, त्याला शास्त्र मान्य आहे. वेदाला, शास्त्राने, ऋषीने सांगितलेलं आहे ते तर करायचंच. परंतु असे तोपर्यंत त्यांची काळजी घेणं, त्यांची काळजी घेणारा मुलगा असतो. तुम्ही आपण थोडे बघणार असतो. ज्याच्या त्याच्या आई वडिलाला तेच बघत असतात. याला मी पदरचं बोलत नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव. देव वेदामध्ये सांगितलेलं आहे बरं का. देवाचं वर्णन करायचा आपला विषय नाही आज. वेदामध्ये परमात्म्याचं वर्णन सांगत असताना सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म, तो परमात्मा अनंत आहे, ते ब्रह्म आहे, सच्चित आनंद आहे, तो परमात्मा आहे. परंतु श्रुती शास्त्राने पुराणाने आपल्या आई वडिलाला सुद्धा देव सांगितलेला आहे. मातृदेव, पितृदेव. मग आपले वडील जर देव समान आहे तर त्यांचं आपण ते सगळं केलं पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. त्या प्रकारे आणि हे सात्विक कुटुंब असल्यामुळे सतीश भाऊनी वडिलांची खूप चांगली सेवा केली. त्यांच्याच भगिनी असणाऱ्या योगिताताई, तिने सुद्धा आपल्या वडिलाचं नाव वाढवण्यासाठी शास्त्री महाराजाकडे 18 अध्याय पूर्ण गीता शिकलेली आहे. पहा, मोठा योग आहे त्यांचा. त्यांनी आपल्या आईवडिलाची सेवा तर केलीच, परंतु या गीतेसारख्या ग्रंथाचं तिने 18 अध्यायाच्या या ठिकाणी महाराज यायचे इथं धुंदळगावला क्लास चालू होता गीतेचा. त्यावेळेस योगिताताईंनी गीता शिकलेली आहे. सगळं त्यांचं कुटुंब, त्यांच्या बहिणी, त्यांनी सगळ्यांनी सेवा केली. मी कशा करता सांगतो की आजच्या या दिवशी हे अशा प्रकारे आपण सांगणं गरजेचं आहे. प्रवचनकाराने जो प्रसंग तेच बोलायचं आहे का. मला गोष्टी खूप येतात बघा. एखादी गोष्ट सांगतो तुम्हाला मी आता, जरा बोर होईल म्हणून. परंतु शास्त्र जीवनाचं कल्याण करतं. मी बोलत नाही. तस्मा शास्त्र प्रमाणांते कार्याकार्य व्यवस्थित हो. भगवान अर्जुनाला सांगतात, बाबा प्रत्येक कर्म करायला शास्त्र आहे. तसं हे नैमित्तिक कर्म आहे. या नैमित्तिक कर्मांना विधीने केल्यानंतर त्याला निश्चित फल मिळून आणि पितरांचा आशीर्वाद मिळून असा शास्त्राचा आपल्याला आदेश आहे. म्हणून शास्त्राप्रमाणे लोकांना शास्त्र म्हणजे आता भूलथाप वाटते, कंटाळा वाटतो लोकांना. शास्त्र नको, लोकांना पुराण नको, लोकांना विधी नको. स्वैर अशा प्रकारे वागण्याची आज मानसिकता तयार झाली पाश्चात्य संस्कृतीमुळे. परंतु आपल्या संतांनी आपल्याला मोठ्या कळकळीने अट्टहासाने सांगितलं, बाबांनो तुम्ही काय करा. या गीता शास्त्रामध्ये, या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही हे कर्म करा. तुमच्या जे वाट्याला आलेले ते कर्म करा. आणि ते कर्म करत असताना कसं करा, विधीने, शास्त्राने युक्त श्रद्धेने कर्म करा. म्हणून माता पितरा मरणे अंकित जे दिवस आपले अशा प्रकारे आणि आई वडील गेले ना, त्यांच्या आणि त्या दशक्रियाविधी निमित्त 13व्याच्या निमित्ताने, श्राद्धाच्या निमित्ताने हे कर्म करा. आणि हे कर्म करून त्यांना संतुष्ट करा. अशा प्रकारचा नैमित्तिक कर्माचा हा प्रसंग आहे सज्जन हो. आणि जीवन अशा प्रकारे कर्माच्या अधीन आहे. कर्म अशा प्रकारे होत असतं. अनेक ठिकाणी माऊली ज्ञानोबरांनी त्या कर्माबद्दल सांगितलेले. तुम्ही आपण जे आज भोगतो ना, ते आपलं मागचं कर्म अशा प्रकारे आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. आपण जे कर्म केलं सज्जन हो, तेच आपल्याला भोगायला प्राप्त होत असतं. त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. प्रारब्ध न चुके भोगिल्या वाचवली. म्हणून आज असं कर्म करा की उद्या दुःख भोगायची पाळी येणार नाही. महाराज जागा कर्मे जय उरावे, ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे देहा एका. आपण अशा प्रकारे जे आपलं कर्म उरलेलं आहे ते भोगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. तुमची आमची कथा सोडून द्या. अनेक अशा प्रकारचे महान महान ऋषी तपस्वी झाले, त्यांना कर्म चुकला नाही. महाराज कर्म घेत असे जोले, तेथे कोणाचे ना चाले. थोर कृष्णाचे वैभव, बंदी शाळे वसुदेव. चौघे पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. तुका म्हणे कर्म रेखा, तुका म्हणे कर्म रेखा, न चुके ब्रह्मादिका. तुमची आमची कथा सोडून द्या. तुम्ही आपण तर जीव आहो. अरे या ठिकाणी येथे नाही गुरु आले अवतार, येरते पामर जीव किती. कर्म या अशा प्रकारे आहे.
माऊली ज्ञानोबाचा खूप मोठा एक ग्रंथ आहे, अभंग आहे बरं का, तेवढा सांगायला मला वेळ नाही होता. परियेसे सादरा गौहर कर्मे निर्वंश झाले सगर, कर्मे विंदिले सारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन, कर्मे वियोग घडला सीतादेवी, कर्मे राम वनवासा गेले, कर्मे दशरथ मरण पावले. त्या अभंगात सर्व कर्माची मालिका दिलेली आहे. म्हणून हे कर्म चुकत नाही. अशा प्रकारे हे कर्म असल्यामुळं तुम्हा जीवाना जे कर्म करतो तेच भोगावं लागत असतं. म्हणून कर्माचा फार सूक्ष्म विचार आहे, अति सूक्ष्म अशा प्रकारच्या कर्माचा विचार आहे. म्हणून ते कर्म करत असताना ते शास्त्रबाह्य कर्म झाला नाही पाहिजे. 3, 4, 5 अध्यायामध्ये त्या कर्माचा फार भगवंताने मोठा गोड विचार सांगितलेला आहे. म्हणून अशा प्रकारे हे कर्म आहे, या कर्माचाही विचार ज्ञानेश्वरीने सांगितलेला आहे. त्याच्यानंतर उपासना ज्याला म्हणतात ना, त्या उपासनेचाही सुद्धा विचार अशा प्रकारे या ठिकाणी आलेला आहे. वेदामध्ये उपासना सांगितलेली आहे, सगुण निर्गुण सांगितलेली आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये जी उपासना ती सगुणाची उपासना सांगितलेली आहे. त्याला भक्ती म्हणतात, त्याला उपासना म्हणतात. काय होतं त्या भक्तीने? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जे आज फळे होती, सिद्धानो निराविली पंथी गा, मनवोनी आलो या देशा. मोठं गोड सांगितलेलं आपल्या संतांनी सांगितलं. भक्तीने ज्ञानाची अशा प्रकारे आणि प्राप्ती होत असते. ऐक नाही, आपण कार्तिक महिन्यामध्ये काकडा म्हणत असताना बोलत असतो, भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती, पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा. सज्जन ही उपासना आहे. म्हणून या उपासनेचा विचार सांगितलेला आहे, कर्माचा विचार सांगितलेला आहे. आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर मनुष्य जन्माचं तुमचं कल्याण होणार आहे. आणि हा विचार सगळा या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलेला आहे बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये उपासना, ज्ञानेश्वरीमध्ये कर्म सांगितलेले आहे. आता ज्ञानाचा विचार अवघड आहे बरं का. थोडं लक्षपूर्वक तुम्ही ऐका, सावध बसा. स्वामी सांगायचे झोपेपासून सावध राहा. आता काय आपला झोपेचा वेळ नाही. ज्यावेळेस तिकून येईन काढर आपल्याला सरळ आवरलं बरं का आप्पा, तेव्हा तुम्ही वर हात करायचा. निवांत पाऊसही उघडला. आता जगामध्ये अशा प्रकारे आणि शास्त्र अनेक झाले, मार्ग अनेक आहे. त्यापैकी ज्ञानाचा मार्ग आहे, तर तो ज्ञान मार्ग जरा खडतरे बरं का. महाराज बसले म्हणून सहज आठवलं सांगतो. आपल्याला त्या ज्ञानाचा विचार करत असताना सज्जन हो, वेदांत शास्त्रामध्ये ज्ञानाचे अधिकारी सांगितलेले आहे. ज्ञान मार्गात जाणं ते कोणाचं काम नाही. मग तुम्ही म्हणाला आम्ही काय करायचं? तुम्ही त्या ज्ञानाच्या गोष्टी जर सांगशाल, तुमच्या लक्षात येईल ते अवघड आहे. पण तुमच्यासाठी सुद्धा साधू संतांनी काय केलं? असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. तुम्ही संसारामध्ये आहे ना, तुम्हाला संस्कृत येत नाही ना, तुम्हाला योग साधना घडत नाही ना, तुम्हाला शास्त्र कळत नाही ना, मग तुम्ही नामस्मरण करा. परंतु ज्ञान मार्गाचा अधिकारी थोडक्यात सांगून जातो बरं का. अथातो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्मसूत्र असा एक ग्रंथ व्यासांनी महान ग्रंथ लिहिला बरं का. संपूर्ण उपनिषदाचं सार त्याच्यामध्ये आहे. वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी त्याला म्हणतात. गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. याच्यात काय सांगितलं सज्जन हो? तुमच्या आमच्या मानवी जीवनाचं कल्याण होण्याची साधनं सांगितली आहे. गीतेमध्ये बी सांगितले, उपनिषदामध्ये सांगितले आणि ब्रह्मसूत्रामध्ये सांगितले. तर ज्ञान मार्गाचे अधिकारी तुम्ही आपण नाही. परंतु ज्ञान मार्ग कसा असतो? ज्ञानाची साधना करणाऱ्याला विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व पाहिजे. आता विवेक म्हटल्यावरती एक प्रवचन 1 तास आपण त्याच्यावरती बोलायला पाहिजे. थोडंफार कळलं बरं का. विवेक कशाला म्हणायचं, वैराग्य कशाला म्हणायचं, समाधी, षटक कशाला म्हणायचं, आणि मुमुक्ष जी अवस्था असते ना, अशी सामुग्री ज्याच्याकडे आहे त्यांनी ज्ञान मार्गाच्या गप्पा मारायच्या. हे जर ज्याच्या ठिकाणी विवेक नाही आहे का नाही, तो विवेक काही साधा आहे का? आणि परमार्थ करत असताना साधू संतांनी सांगितलं, प्रयत्न करा. आपल्या संतांनी सांगितलं, एक दिवस हळूहळू ढाळे ढाळे ती अवस्था गाठता येईल म्हणून प्रयत्न करा. परंतु ज्यांनी परिपूर्ण केलेली अवस्था विवेक वैराग्य संपन्न जे आहे ना, त्याला विचार सागर ग्रंथामध्ये अधिकार संपन्न म्हणतात. अधिकाराचा विचार केलेला आहे. विवेक या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगतो. परमात्म्याच्या व्यतिरिक्त सगळं अशा प्रकारे दिसणारं जगत विनाशी आणि चंचल, अर्थात मिथ्या आहे, अनित्य आहे. असा ज्याच्या ठिकाणी विचार, शास्त्र संस्कार, गुरुच्या ग्रही गेला, ज्ञानेश्वरीचे पारायण केले, कीर्तन ऐकले,
आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये हा विवेक निर्माण झाला, विवेक म्हणजे वेगळं करणं, विवेक अलगाव ज्याला म्हणतात ना, तो विवेक अशा प्रकारे याच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर हा विवेक बाकीच्या साधनांचा मूळ आहे. मग विवेक अशा प्रकारे झाला, फलकट तो संसार येथे सार भगवंत, आहे का नाही? संसार हा फलकट आहे असं ज्याच्या अंतःकरणामध्ये विचार जागृत झाला, मग त्याला म्हणतात विवेक झाला. आणि मग असं ज्यावेळेस लक्षात येतं सगळ्यांचं बरं का, पण जरा उशिरा येतं लक्षात, कोणाच्या येत नाही. संसारातले ठोके खाऊन 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 जीव आंबट होतो. मग आम्हाला भेटतात, महाराज अहो तुम्ही केलं तेच बरोबर आहे. आम्ही म्हणतो नाही रे बाबा, तुम्ही केवढी कर्तबगारी केली, साधं आहे का? आता ट्रॅक्टर म्हणा, त्या टायमाला 4 बैल घेणं, शेती करणं, 10-5 एकर जमीन घेणं, व्याजानं पैसे काढायचे, पस्तावा करतात. मग म्हणून वैराग्य होतं त्यांना, विवेक पण तो शेवटी या ठिकाणी त्या साधकाच्या ठिकाणी विवेक संपन्न तो साधक पाहिजे. मग वैराग्य कसायला म्हणायचं? या इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत सर्व जे भोग आहेत त्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात बरं का. आता ते काहीला मरस्तोर होते, तो भाग सोडून द्या. कीर्तनकार दृष्टांत सांगतात, एक वयोवृद्ध म्हातारे संसारी होते बिचारे, कष्ट करणारे, पवित्र अंतःकरणाचे, सज्जन, संसार करणारे. त्यांचा अगदी अशा प्रकारे शेवटच्या क्षणाला वाचा बंद झाली. मृत्यूचे प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला कधी कधी पाहतो, तुम्ही पाहिलेला आहे. शेवटचा काळ फार मोठा वाईट असतो महाराज, त्याचा जीव जात नाही. ते सगळे त्याला विचारतात, तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही सगळं करू, पण काय करा तुम्ही, जा आता. म्हातारपणी कंटाळतात माणसं, तो जीव सुद्धा जायला या आणि स्थितीला कंटाळतो. मग अशा अवस्थेमध्ये त्या सद्ग्रस्ताला मुलं चांगले होते, सात्विक, आपल्या सतीश भाऊ सारखे. मग ते वडिलांच्या अशा प्रकारे जवळ बसले, वडिलांचा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि अशी समोर त्यांना टाकतात, वर ठेवू नये म्हणतात, खाली घ्यायचं असतं त्याला, तो प्राण जातो ना, वरती ठेवू नये. मग अशा प्रकारे त्या सद्ग्रस्ताला ठेवलं आणि जिथं ठेवलं तिथून एक वासरू अशा प्रकारे बाजूला बांधलं होतं, शेतकरी माणसं असल्यामुळं. आणि काय झालं, ते वासरू त्याच्याकडे या सद्ग्रस्ताचं लक्ष गेलं. तिथंच एक केरसोनी पडलेली होती झाडू, त्या वासराने काय केलं, ते तोंडात धरला त्या वासराचा, ते जनावराचा त्याचा धर्म आहे, ते खायला लागलं ते केरसोनी झाडू. आणि तिकडं पाहिल्यावरती त्या शेवटच्या क्षणामध्ये वाचा त्यांची बंद झाली, परंतु कसं तरी यांना देऊन ते बोलायला लागले सद्ग्रस्त, वा के. मुलगा भाविक होता चांगला, त्याला वाटलं आपल्या वडिलाला काहीतरी सद्बुद्धी, काहीच केलं नाही जन्मभर, परंतु आता मात्र काहीतरी देवाचे नावं घ्यायची इच्छा आहे, अशी सात्विक आणि वृत्ती त्याची तयार झाली. त्याच्या लक्षात आलं, त्याला अशी भावना निर्माण झाली की आपल्या वडिलाला आता शेवटचा क्षण आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाच्या वेळेस देवाचं नाव मुखात आलं ना, मग तुम्ही जन्मभर काही करा, त्याला सद्गती होत असती. तो दृष्टांत सांगेल मी तुम्हाला वेळ मिळाला तर. मग अशा प्रकारे त्या मुलाने काय केलं, पैसा होता भरपूर, सात्विकपणा होता, लगेच डॉक्टरला बोलावलं, फोन केला, डॉक्टर आले. म्हणे डॉक्टर साहेब आमचे वडील आहे ना, नुसते वा के असे करू राहिले म्हणे. मला असं वाटतं ते काहीतरी वासुदेव केशव देवाचं नाव घ्यायचं, तुम्ही प्रयत्न करा, किती पैसे लागू द्या. माणसं म्हणतात पैशाची चिंता करू नका, आमचा माणूस वाचायला पाहिजे, नाही का, याला भावना आहे ते म्हणतात. आता काही सांगतात आम्हाला डॉक्टरने सांगितलं, आम्ही गेलो का, तुम्ही जरा प्रयत्न करा, पैसे लागू द्या. काहीतरी भारी इंजेक्शन त्या डॉक्टरने भरलं, काय टाकलं मला माहित नाही, परंतु असं औषध दिलं ना, तर त्या म्हाताऱ्याची वाचा मोकळी झाली सज्जन मरायच्या वेळेस. आणि मेल्यावरती असे 2-4 मुलं मुली जवळ बसले होते. अरे मूर्खांनो म्हणले, तुम्हाला अक्कल आहे का काही? मी माझ्या समोर हे वासरू केरसोनी खाताना मी गेल्यावर तुम्ही काय करशान? दृष्टांत संपला माझा. देवाचं नाव शेवटच्या क्षणात सुद्धा घ्यायची इच्छा नाही, असं काही पूर्वकर्म असतं. परंतु या ठिकाणी मी जे वैराग्य सांगतो ना, ते वैराग्य त्या साधकाच्या ठिकाणी इतकं तीव्र असतं महाराज. सर्व भोग प्राप्त असताना त्याला त्याच्या त्यागाची इच्छा होती. भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. वैताग वेगळा बरं का, वैताग वेगळा असतो, येतो. आम्हाला बरेच वेळेस वैताग आला ना, आम्ही गेलो ताना निघून. शिवनाथ भाऊ यायचे ऐशी आठवण विसरले जयाच्या अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर,
भगवे कपडे करणारा सज्जन हो, वारकरी संप्रदाय साधू नाही म्हटलं. ज्याच्या अंतःकरणामध्ये संसारामध्ये असून त्याच्याविषयी यथार्थ ज्ञान झालेलं आहे. संसार काय आहे, अनित्य काय म्हणतात, अनात्म पदार्थ म्हणजे काय, मिथ्या म्हणजे काय कळून तो त्याच्यातही असून जो असा असतो योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. गीतेमध्ये ब्रह्मवेत्याचे लक्षणं सांगितले आहे. तो कुठं असू द्या कसा, त्याला पाप लागत नाही. म्हणून जे वैराग्य असताना त्या ज्ञान मार्गामध्ये विवेक लागतो, वैराग्य लागतं. समाधी षटक म्हणजे शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान याने तो युक्त पाहिजे साधक. आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा आहे मुमुक्षु, त्याला जिज्ञासा म्हणतात. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. जिज्ञासा शब्दाचा विचार आणि व्यास महामुनींनी फार मोठा गोड केलेला आहे. जिज्ञासा याचा अर्थ तो विचार करतो अशा प्रकारे. अनित्य आणि नित्य काय याचा, त्याच्या अंतःकरणामध्ये अनित्य वस्तूचं ज्ञान झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी अशा प्रकारे आणि त्याच्याबद्दल आसक्ती राहत नाही. तीव्र तळमळ अशा प्रकारे अंतःकरणामध्ये होती. काही नाही या जगामध्ये, सगळं खोटं आहे, कोणी कोणाचं नाही याच्यामध्ये. आपण आता अंतकाळाच्या वेळेस अभंग म्हणतो, मी ते म्हणत नाही. कोणीच कोणाचं नसतं, आहे का नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. अशा प्रकारे आणि वर्णन अनेक गाथ्यामध्ये संसाराबद्दल हेच प्रमाण आहे. संसार सुखाचा असं तुकोबारायांनी कुठे लिहिलेलं नाही. म्हणून अशा प्रकारे या संसाराचं स्वरूप कळल्यामुळं तीव्र जिज्ञासा भगवत प्राप्तीची ज्याच्या अंतःकरणामध्ये झाली ना, त्याला मुमुक्ष अवस्था म्हणतात. सज्जनो, या मुमुक्ष अवस्थेमध्ये फार विरह आहे बरं का. माऊली ज्ञानोबरायांचे फार या विरह गीत आहे, विरह प्रकरणच आहे गाथ्यामध्ये ज्ञानोबरायांचं. जगद्गुरु तुकोबारायांचे अनेक अभंग आहे. उसावे ते हेची वाटे जो जो भेटेल तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. मोक्षाची अवस्था सज्जन मी आपल्याला सांगत आहे. त्याचं पुढं लक्ष लागत नाही, त्याला अन्न गोड लागत नाही, त्याला कोणाशी बोलणं आवडत नाही, त्याचं कुठं चित्त लागत नाही. त्याच्या चित्तवृत्तीचा विषय असतो परमात्मा, एक परमात्मा त्याचा अशा प्रकारे आणि विषय असल्यामुळं तो त्या परमात्म्याच्या भेटीची तळमळ करतो. काही हे बिरडे भेटेल, माऊली ज्ञानोबरांनी फार गोड वर्णन केलेले साधक अवस्थेमध्ये. काही तो स्वामी भेटेल अशा प्रकारची त्याची अवस्था होती. ही मुमुक्षु अवस्था, तीव्र जिज्ञासू अवस्था सज्जन हो जीवनामध्ये आले ना, तर याच्यामध्ये मनुष्याला सत्संग आवडतो. त्याला समजतं या जगामध्ये या मनुष्य जन्माला आपण आलो तर परमात्म्याची जर भेटी जर नाही झाली तर आपलं जीवन निरर्थक आहे का नाही. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे. या जन्मामध्ये आपण आल्यानंतर जर आपल्याला परमात्मा भेटला नाही तर आपलं जीवन फुकट जाईल. अशा प्रकारचं विवेक, वैराग्य आणि तीव्र जिज्ञासा त्याच्या अंतःकरणामध्ये असते. सज्जन हो, आपल्याला त्या गवळणीची अवस्था माहित आहे, आपल्याला त्या मीराबाईची अवस्था माहित आहे, आपल्याला सगळ्या संतांची अवस्था माहित आहे. त्या संतांनी संसारामध्ये असताना त्या संसारावरती अशा प्रकारे 3 चूळ पाणी सोडलं. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. संसार त्यांनी बघितलाच नाही, संसारामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं. ही तीव्र जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणामध्ये झाली का, तो अनेक प्रकारची साधना करतो. सज्जन, एक प्रकारची नाही बरं का. तो ज्ञानेश्वरीच वाचील, तो गाथाच वाचील, तो कीर्तनच ऐकेल, तो कीर्तनच करेल, तो प्रवचनच ऐकाल. सत्कर्म जे जे असेल ज्यांच्या संगतीमध्ये जाऊन अशा प्रकारे, आणि तो अशा प्रकारे ते सत्कर्म करत असतो. अनेक अशा प्रकारे आणि सत्कर्म त्याच्या हातून घडल्यानंतर मग ती तीव्र जिज्ञासा अवस्था झाल्यानंतर शेवटची अवस्था ही त्याला म्हणतात मुक्त अवस्था. ती त्या मुमुक्षुला मुक्त अवस्था, अर्थात या गीतेमध्ये गीतेचं जी फलश्रुती सांगितली, आपल्याला ह्या मुद्द्यावरती यायचं. गीता शास्त्र ज्याच्यासाठी निर्माण झालं, गीतेला जे सांगायचं ते अशा प्रकारे ज्ञान त्याला प्राप्त होतो. कोणाला? त्या मुमुक्षुला बरं का, ध्यानात ठेवा. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षु अशा ज्या साधनं संपन्न आहे आणि अशा कडक साधना त्याने केली बरं का, तर त्याला मग ज्ञानाची प्राप्ती होती. मग ज्ञान प्राप्त झाल्यावर मग माऊली ज्ञानोबराय
18व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. चौथियाचे ठाई काहीच करणे नाही, किंवा ज्ञानिया पुरुषा कर्तव्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलला तो. सज्जन हो, ही अवस्था फार दिल्ली बहुत दूर आहे बरं का. परंतु असा तो ज्ञानाचा अधिकारी साधन संपन्न झाल्यावरती त्याला ती प्राप्त होत असते. परंतु ती प्राप्त होण्यासाठी त्याने सद्गुरूची सेवा करावी लागते, त्याने सत्समागम केला पाहिजे. बैसता संताची संगती, कळवाले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चयची ती दृढ झाला. आता माझा पूर्ण निश्चय झाला. काय निश्चय झाला? की आता माझं कोणीच नाही आणि सद्गुरूशिवाय माझा कोणी उद्धार करू शकत नाही. सज्जन हो, सद्गुरू वाचून सापडेना सोय. अशा प्रकारे त्याला कळल्यामुळं तो सद्गुरूची शरणागती करतो. आता त्या सद्गुरूचे लक्षण या गीता शास्त्रात सांगितले बरं का. सद्गुरू काय कोणाला म्हणायचं नाही. गुरु 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 फार जगामध्ये झाले, परंतु सद्गुरू फार वेगळे असतात. सद्गुरूचे लक्षण सांगितलेले आहे. काय लक्षण आहे? चला चौथ्या अध्यायामध्ये. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनाः. ज्या सद्गुरूला तुम्हाला शरण जायचं, जेणेकरून तुमचं अशा प्रकारे आणि कल्याण होईल, त्या सद्गुरूचे लक्षण सांगितलेले. ज्ञानिनाः तत्वदर्शिनाः. आता ज्ञानी कोणाला म्हणावं? ज्ञान याचा अर्थ व्यवहाराचा नाही बरं का. काही मंडळ व्यवहारामध्ये, काही माणसं फार तज्ञ असतात, त्या व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग नाही. गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम, असं जे अध्यात्म ज्ञान असतं, मग ते कशामध्ये आहे? ते ज्ञान वेदामध्ये आहे, ते ज्ञान 6 शास्त्रामध्ये आहे, ते ज्ञान 18 पुराणामध्ये आहे, ते ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे, ते ज्ञान गाथ्यामध्ये आहे. यथार्थ ज्ञान अशा प्रकारे आणि होणं, असा तो सद्गुरू यथार्थ ज्ञानी पाहिजे. शिष्य काही शंका करू शकतो. आता ती म्हण आहे, जर आडतच नाही तर पोहऱ्यात येईन कस काय करी. याच्याकडे ज्ञान नसलं तर हा शंका काय सांगू शकतो? शंका शिष्याला आल्यानंतर सांगता आला पाहिजे. त्याला शब्दज्ञान म्हणतात. वेद हा शब्द राशी आहे सज्जन. वेदामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. असं तो शास्त्र निष्णात पाहिजे, त्याला ज्ञानी म्हणतात. आणि तत्वदर्शी कोणाला म्हणतात? तत्वदर्शी त्याला म्हणतात ज्याने त्या ज्ञानाचा अनुभव घेतला. सद्गुरू नारायणगिरी महाराज सांगायचे, बोलेयान करियान तेथे कैचे ब्रह्मज्ञान. ज्ञान सांगता येतं महाराज मला इथं व्यासपीठावर होती, पण मी व्यासपीठावर उतरल्यावर ही चाचणी घ्यायची सगळ्यांनी. महाराज काय करतात, पुढे जातात. महाराजाचे लक्षण आहे ना. तुका म्हणे माझं कळत ये चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. बोलके पंडित जगात फार आहे सज्जन, परंतु तत्वदर्शी शब्दाचा स्पष्ट अर्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो. तत्वदर्शी याचा अर्थ आत्मज्ञान ज्याने पचवलेला आहे महाराज. परमार्थ हा पहिल्यांदा कळला पाहिजे, तो पटला पाहिजे, तो पचला पाहिजे. अशा प्रकारचा तो सद्गुरू, तो यथार्थ या सगळ्या अवस्था त्याच्या ठिकाणी पाहिजे. ज्ञानीना हा तत्वदर्शिना हा. तो तत्वदर्शी असला त्याला अनुभव आहे. मोठ्याचं उदाहरण आपल्याला मी सांगतो. स्वामी विवेकानंद काही अनंत जन्माचे पुण्य असल्यामुळं वैराग्य निर्माण झालं, संन्यास घ्यायची इच्छा झाली आणि लक्षात आलं आपल्याला ज्ञान सांगणारा कोणीतरी भेटला पाहिजे, आपल्याला गुरु करायचा. स्वामी विवेकानंद सज्जन गुरुच्या शोधासाठी निघले. भगवे कपडे दिसले, दाढी वाढेल दिसली की महाराज मला गुरु करायचा, आपला गुरु तुम्ही होणार का माझे गुरु? आता शिष्य लागतातच गुरुला सेवा करायला म्हणा, सगळ्याच व्यावहारिक गरजा भागायला. ते म्हणायचे हो गुरु हो, तुम्हाला शिष्यत्व अशा प्रकारे देऊ. पण स्वामी विवेकानंदाचा प्रश्न फार गोड होता. ते म्हणायचे तुम्ही देव पाहिला का? आता यांना बघितलेलंच नाही म्हणायचे. नाही. तुम्ही मला देव दाखवू शकता का? नाही. चले जाओ. याला नंबर कटला त्यांचा. असे अनेक अशा प्रकारे त्यांनी किती काही शोधले. भगव्या कपड्यावाले, काही ढवळ्या कपड्यावाले, काही पंडित, काही गायन करणारे, काही शास्त्र सांगणारे. त्यांना विचारायचे स्वामी तुम्ही पाहिलेला आहे का देव? नाही. मला दाखवलं का? नाही. चले जाओ. पण एक दिवस त्यांच्या पूर्वपुण्याने त्यांना रामकृष्ण परमहंसाची गाठ पडली. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला. सज्जन दंडवत घातला आणि विचारलं महाराज मला गुरु करायचा आहे, आपल्या
गुरु होणार का तुम्ही माझे गुरु? म्हणे हो. आणि तुम्ही देव पाहिला का? म्हणे हो. तुम्ही मला देव दाखवण का? म्हणे हो. आता त्याला शक्तिपाताचा प्रयोग म्हणतात सज्जन शास्त्रामध्ये. आता अधिकारी संत होते, महात्मे होते, ते पूर्ण अवस्थेत गेलेले. मग अशा प्रकारे असा जो अधिकारी शिष्य होता त्याला अधिकारी गुरु भेटल्यानंतर आणि मग त्यांचं कल्याण झालं आणि मग त्यांनी गीतेचा प्रचार जगात केला महाराज, नुसत्या महाराष्ट्रात नाही. अशा प्रकारचे मी कशा करता सांगतो, तत्वदर्शनाः बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले. अहो जे बोलतो तेच करतो असे साधू आजही आहे बरं का जगात. तुम्ही म्हणाल होऊन गेले, नाही. पूर्वी होते, आज आहे, सृष्टी निर्माण आहे तोपर्यंत ते राहणार आहे. ते आता आपल्याला समजत नाही महाराज. महात्म्यांचे लक्षणं काय असतात? महात्मे म्हणजे काही त्यांना शिंग फुटत नाही बरं का. महात्मे म्हणजे काही कपडे रंगवत नाही, त्यांच्या अंतःकरणाची स्थिती असते महाराज. म्हणून मी कशा करता आपल्याला सांगतो, गीतेमध्ये जे पवित्र ज्ञान सांगितलं, अर्जुनाला भगवान सांगतात की बाबा तुला त्या ज्ञानाची प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. अर्जुनाने सांगितलं देवाचे ज्ञान कुठं मिळेल? ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. बाबा तुला त्या संताला शरण जावं लागेल. मग त्या संताला शरण गेल्यानंतर तुला ते ज्ञान प्राप्त होईल. अशी भगवंतानी ज्ञान प्राप्तीचा उपाय अनेक ठिकाणी अनेक उपायाची नाही वाणी येते सांगितलेलं आहे. म्हणून संतांची शरणागती सज्जन हो तुम्हा आम्हाला जीवनामध्ये आणि झाली पाहिजे. कारण तुम्हाला विवेक जो सांगितला किंवा परमार्थाचा विचार तुमच्या अंतःकरणात या संसारात भटकून नाही मिळणार. तुम्हाला सत्संगती जावं लागेल. बिन सत्संग बिन विवेक न होय. विवेक सत्संगती केल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून संतांच्या संगती केल्यानंतर विवेक जागृत झाल्यावरती तुम्हाला ते ज्ञान सांगतील. त्या ज्ञानाचा विचार वेदात सांगितलेला आहे. संतांनी आपल्या आपल्या अभंगामध्ये मराठी भाषेत सांगितलेलं आहे. ते ज्ञान असताना त्या सद्गुरू काय देतात? सद्गुरू काही तुम्हाला एखादा ठेवा देत नाही बरं का, काही धन द्रव्य देत नाही. ते तुम्हाला जे ज्ञान देतात त्या परमात्म्याबद्दलचं ज्ञान. तो परमात्मा कसा आहे तो कोणी दाखवला? या संतांनी दाखवला. नुसता दाखवला म्हणजे नाही, त्यांनी पाहिला. योगी या दुर्लभ तो म्या देखील साजनी ऐकले. त्यांनी देवाचा अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितला. अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. म्हणून संतांची शरणागती करावी. दृष्टांत आपल्याला एक सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल सज्जन. पुढे एका अरण्यामध्ये महान एक महात्मे राहत होते. साधू संतांची लक्षणं प्रारब्धावर असतात सज्जन. जसं प्रारब्ध तुम्हा आपल्या जीवाचं तसं संत या जगात वावरतात. प्रारब्ध कशेत कोणी महात्मे आपल्या सिंहासनावर बसतात राजा ऐश्वर्यामध्ये, त्यांना राजाकडून पंचपक्वान्नाचं ताट येतं बरं का. म्हणून काही तो महात्मा ठरत नाही असं नाही. महात्मा त्याच्या त्याची स्थितीवर ठरवतो. काही महात्मे अरण्यामध्ये कंदमुळे खातात ऐकरी. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची येला. भोगाच्या त्यागात काही महात्म्यांचं प्रारब्ध असतं. म्हणून एक महात्मे अरण्यामध्ये राहायचे, निवांत आपलं भगवत चिंतन करायचे, त्या ठिकाणी राहायचे. आणि अशा प्रकारे आणि त्या जंगलात ज्या अरण्यामध्ये महात्मे राहत होते, राजाची स्वारी एक दिवस आणि त्या अरण्यामध्ये गेली. राजाचा जो अशा प्रकारे सेवक होता त्याने सांगितलं, महाराज हा या ठिकाणी जो भगव्या कपड्यावाला साधू दिसतो ना तुम्हाला, उघडा. हा साधू काही सामान्य समजू नका. याला एक किमया येते म्हणे. किमया म्हणे काय किमया येते? म्हणे त्यांना सोनं बनवता येतं म्हणे. असं? अरे वा वा म्हटले, चांगलं आहे साधू. तर आपल्याला हा आपण त्या साधूकडे जाऊ म्हटले आणि याला विनंती करून विचारून घेऊ म्हणले. आपल्याला राज्यकारभार चालवायला लागतो आहे का नाही? राज्यकारभार चालवणं फार अवघड आहे बुवा. तुम्ही पेपरला जास्त ऐकतात माझ्यापेक्षा, पाहतात त्या मोबाईलमध्ये. सोपं नाही ते. किती सरळ सज्जन वागलं तरी भ्रष्टाचार आहे का नाही? पैसा कमी पडतो, लोक पैसे मागतात, सरकारची तिजोरी खाली झाली. राजे साहेब म्हणे मग आपल्याला जर सोनं बनवता आलं तर सगळ्या लोकांना वाटू ना दिवाळीची आहे का नाही? बोनस म्हणतात त्याला. आता या योजना आता बऱ्याच तुम्हाला माहिती, तशा काहीतरी योजना काढून यांना सगळ्यांना देऊ म्हणले. चाल म्हणले सेवकाला म्हणले जाऊ आपण महाराजाकडे आणि सोनं बनवायचं शिकून घेऊ. राजा आणि राजाचे सेवक त्या आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी ते महात्मे राहत होते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर महात्म्यांना शरणागती केली, दंडवत नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज मला असं कळलं की आपल्याला सोनं बनवता येतं म्हटले. साधू आपल्या आपल्या स्थितीमध्ये असतात महाराज. साधू हे छंदी असतात. जोग हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट हे हट्ट फार वाईट असतात.
राजाने येऊन दर्शन केलं. डायरेक्ट राजाने सांगितलं की आपण म्हणले या ठिकाणी राहतात, मला माहीत झालं, फार आनंद झाला, आपलं दर्शन झालं, मी धन्य झालो. तुम्हाला सोनं बनवता येतं म्हटले, मला असं माहीत पडलं. आणि हो येतं. आणि मग मला तुम्ही तेवढं शिकून द्या. आता साधूने राजा असला म्हणून तो त्याला घाबरतो असं नाही बरं का. एखाद्या दरिद्रीला अशा प्रकारे आणि जी दया करतो त्याच्याशी जसा वागतो, रंक आणि राव आम्हा सारखाची भाव, त्यांना काही भेद नसतो सज्जनो. ज्याच्या ठिकाणचा भेद गेला तो खरा साधू असतो. साधू महाराजांनी सांगितलं, राजे साहेब सोनं बनवते तर तुम्हाला शिकवणार नाही. म्हणले हो असं नका करू, मला राज्य चालवायचं आहे, मी या देशाचा राजा आहे. म्हटले मला जर तुम्ही शिकवलं ना, मी जनतेची सेवा करेन. म्हटले बाबा तू सेवा करशील का तू खाशील बाहेरच्या देशात नेऊन तू तिकडे बँकेत टाकशील, मला काय माहिती. म्हणजे नाही नाही मी तुला शिकवणार नाही. साधूच्या मुखातून सज्जन शब्द निघून गेला नाही. आणि राजाने अट्ट धरला, तुम्ही मला सोनं बनवायचं शिकवा. म्हणले मी तसा जाणार नाही. ते म्हणले राहा माझ्या बरोबर, खाय झाडापाला, तुझं बी कल्याण होईल, देवाचं नाव घे, तू राहीन मी राहू. साधू असतात महाराज, निर्भय जीवन, यांना भय वाटत नाही असे साधू असतात. मग ते अशा प्रकारे राजे बुद्धिवान असतात. मग अशी विनंती करून सांगायला नाही लागल्यावरती त्यांनी जरा थोडं आपला हिट वापरला. म्हणले साधू महाराज, म्हणे बोला राजे साहेब. मी कोण बोलतो तुमच्या समोर. म्हणे राजा बोलतो, माझ्याजवळ सगळी सत्ता आहे म्हणे, लावीन तुम्हाला ईडी आहे का नाही. जो जास्त सळबळ करायला लागला का ईडी लावून द्यायची त्याला. हे म्हणले तुम्ही जरी साधू असले म्हणले तर मी राजा आहे, तुम्ही मला आणि अशा प्रकारे सोनं बनवू शिकवा. म्हणजे हे बघ राजा साहेब, तुम्ही जरी काही बोलले तर मी शिकवणार नाही. म्हणले मी तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो. म्हणले चालल. जरी टाकलं अशा प्रकारे, जेलमध्ये टाकलं काय, आम्हाला कुठं गेले तर सारखंच आहे. अशा प्रकारे सांगितल्यानंतर मग राजाने थोडा युक्तिवाद चालवला. महाराज तुम्हाला 6 महिन्याची मुदत देतो. म्हणते बघा तुम्ही जर नाही शिकवलं तर 6 महिन्याने मी तुम्हाला डायरेक्ट फासावरती देईन. साधू महाराज म्हणे तुम्ही 6 महिन्याने म्हणतात, तुम्ही आत्ता जरी दिलं तर मला त्या मरणाची भीती नाही. गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मा जो न मरणारा आहे त्या साधूला ज्ञान होतं. देह मरणार आहे, नाशवान आहे, परंतु आत्मा कधी मरत नाही. आत्मनिष्ठ ते महात्मे असल्यामुळं त्यांनी सांगितलं तू आता जरी दिलं आम्हाला मरणाची भीती नाही, आहे का नाही. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, आणि मरणाई आधी राहिलो मरून. अरे हे डबडं कुठं तरी कधीतरी पडणारी, याची काय चिंता म्हणते. मग लगेच सांगितलं शेवकाला, धरा या साधूला. धरला महाराज. साधू दिला आश्रमात टाकून. अशा प्रकारे त्याला जेलमध्ये घातला. परंतु राजा बुद्धिवान असल्यामुळे राजाने काय केलं, ज्या ठिकाणी साधूला ठेवलं त्या ठिकाणी जायचं. साधू अशा प्रकारे त्यांची ध्यानधारणा साधना करायच्या अगोदर त्या आश्रमात जायचं, ज्या ठिकाणी ठेवलं झाडायचं, पाणी भरून ठेवायचं, सगळी सेवा करायची. साधू उठायच्या अगोदर निघून जायचं. सज्जन राजाने नित्यक्रमाने 6 महिने प्रामाणिक सेवा केली त्या साधूची. आणि सेवा केल्यानंतर 6 महिने पूर्ण झाले. साधूच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. मी उठतो इथं हे झाडलेलं असतं, माझी सगळी व्यवस्था केलेली असती, स्वच्छता करून कोण बरं असा माणूस बिचारा इथं सेवा करतो. म्हटले आता मी तर आता 6 महिने पूर्ण झाले, मरणार मला राजा सोळावर देणार, पण ह्या बिचाऱ्याची सेवा फुकट नाही गेली पाहिजे. म्हटले विचारू याला काहीतरी देऊ आपण. मग अशा प्रकारे साधू महाराजांनी त्या दिवशी रात्री 3 वाजता त्यांची योग साधना काही अभ्यास असतो ना, तर 2ला उठले आणि अगदी आडुशाला बसले. कोण माणूस येतो, सेवा करतो, कशा करता करतो याचा परिचय घेऊ म्हटले. नित्य नियमाप्रमाणे राजाने आपले फाटके कसे तरी गरिबाचे दरिद्री माणसाचे ड्रेस घालून त्या ठिकाणी गेले, सेवा केली. आश्रमातून त्या कारागृहातून निघून जाणार त्याच टायमाला साधूने हात पकडला. आणि कोण रे बाबा तू, कशा करता इथे सेवा करतो. आता राजे साहेबांना सांगितलं, महाराज या राज्याचा राजा फार दुष्ट आहे, या ठिकाणी तुम्हाला ठेवलं. म्हटले मला वाईट वाटलं, काहीतरी जीवनामध्ये साधूची सेवा घडावं म्हणून मी या ठिकाणी आपली सेवा करतो. साधूचं साधं हो दिनवश्याला हा, साधूचं अंतकरण सज्जन हो दयाळू असतं. मग त्या अशा प्रकारे आणि त्याची स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला बाबा मी काय करतो, अशा प्रकारे म्हणले शिकवतो बरं का. आता मी जाणार आहे सोळावरती, मला राजा देणार आहे, पण हे बघ तुला अशी मी किमया शिकवतो, तुला सोनं बनवतोय सोनं. त्या वेश पालटलेल्या राजाने सांगितलं वा वा महाराज फार माझ्यावरती उपकार होतील. म्हटले आता साधूला याचा अर्थ ज्ञान होतं. सज्जन हो कशी ती भट्टी असते, ती भट्टी लावावी लागती, तुम्हाला सांगणार नाही मी, आहे का नाही. ते साधन आहे ते साधूला राजाला असतं, ते काय तुमचं आमचं आहे का. अशा प्रकारे त्यांनी त्या सगळ्या वस्तू आणल्या, भट्टी लावली, सोनं तयार झालं. राजाने ते बघून घेतलं, निघून गेला, दरबारात गेला. दरबारात गेल्यानंतर 10 वाजता दरबारात लागते, आता थोडा लवकर घेऊ आपण.
उभा केल्यानंतर दरबारामध्ये सर्व मंडळी बसलेली आहे. साधू महाराजांना दरबारात आणलं. महाराज 6 महिने पूर्ण झाले म्हटले, सांगता का नाही सोनं बनवायचं, तुमच्यासाठी सूळ तयार आहे. साधूने सांगितलं, राजा मी तुला त्याच वेळेस सांगितलं मी मरणाला भीत नाही, तुला सोनं बनवायचं शिकवणार नाही. राजे साहेबांनी पहाटेच तो कार्यक्रम केला आणि त्यांनी सांगितलं, साधू महाराज तुम्हालाच काय सोनं बनवता येतं म्हटले, मी सुद्धा बनवतो आणि बनव बरं. आता हे सगळे यांनी केलंच होतं पहाटेच कार्यक्रम. मग अशा प्रकारे साधूच्या लक्षात आलं की वेश पालटून हा राजा सेवा करत होता. राजे साहेबांनी सांगितलं, तुला सोनं बनवता येतं परंतु फुकट नाही आलं, तू सेवा केली 6 महिने सेवा. दृष्टांत माझा संपला सज्जन हो. साधूची सेवा केल्यानंतर ती सोनं बनवायला शिकवला. तसं तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं, यथार्थ आत्मज्ञान जो शास्त्रामध्ये आपल्या जीवनाचं अंतिम साध्य, त्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्तीना मोक्ष प्राप्त करायचा असला, भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करायची असली तर तुम्हाला साधूचीच सेवा करावं लागेल. साधू ती निश्चित ज्ञान देतील, कारण ते ज्ञानाचे सागर आहे. ऐकणे संत उदार उदार भरले अनंत भांडार. म्हणून सज्जनो, असे महान साधू माऊली ज्ञानोबराय त्यांनी या गीताशास्त्राचा विचार करून मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील या ओवीचं थोडंसं चिंतन मी आपल्याला सांगितलं. नैमित्तिक कर्म आहे, काय निमित्ताने सांगितलं तर आजच्या या अशा प्रकारे या दिवशी आपले असणारे हरिभक्तपरायण शेषराव महाराज वाघ यांच्या जीवनाचा इतिहास सज्जन तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. खूप भगवंतांनी त्यांना दीर्घ आयुष्य दिलं. त्यांच्या पोटी एक सुपुत्र आपले सतीश भाऊ, त्यांनी त्यांच्या भगिनी असतील खूप काकांची सेवा केली. म्हणून असा आदर्श जीवनात घ्यायचा. आपल्या वाट्याला आलेलं कर्मगीता शास्त्रामध्ये सांगितलं. लोकमान्य ठिकाणी एक ग्रंथ दिला, कर्मावरती गीतेचा अर्थ लावला महाराज. कर्म करायची गीता सांगते, ज्ञान प्राप्ती होणार आहे. शुद्ध कर्म केल्यानंतर चित्त शुद्ध होतं. निष्काम कर्मानंतर निष्काम कर्म झाल्यावरती चित्त शुद्धीनंतर ज्ञानाची प्राप्ती होती आणि ज्ञान प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होतं. अशा प्रकारचा विचार आपल्याला या प्रवचनाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगितलेला आहे. भगवान परमात्मा कृपा करो. तुम्ही सगळ्यांनी हे प्रवचन ऐकलं. विवेक, वैराग्य, ज्ञान, सत्संगती हे सगळं तुम्हाला कळो. तुम्ही चांगला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून आणि तुमचं जीवन कृतार्थ हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या सेवेच्या दिवशी जे काही पुण्यकर्म आपले सतीश भाऊ करतील ते पुण्य त्यांच्या वडिलांना प्राप्त होऊन त्यांना सद्गती प्राप्त हो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि श्रद्धांजलीपर या ठिकाणी आलेले ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण दत्तात्रय शास्त्री आपल्याला अशा प्रकारे, आणि गीतेचा त्यांचा माझ्यापेक्षा फार मोठा अभ्यास आहे बरं का, 2 शब्द श्रद्धांजलीपर बोलतील. आणि कोणी पाहुणे असतील त्यांनी यावं बरं का, आमचा काही परिचय नाही. अर्थात आपल्या कोणी कार्यकर्त्यांनी सांगायचं आहे. त्यांची श्रद्धांजली झाल्यानंतर आपल्या या कार्यक्रमाची सांगता करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.